कुत्रा उडवला गाडी. गेला तो कुत्रा यार, गेला तो कुत्रा. काय बोलायचं. गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हीज ऑन टू. परत मी आता नवीन ब्लॉग बनवतो आहे आणि मी आत्ता ॲक्च्युली चाललो आहे पुण्याला. माझ्या भावाच्या मुलीचा वाढदिवस आहे, बड्डे आहे तिचा, प्रिशाचा. तर मी चाललो आहे बाईकवरती. बाईक राईड असणार आहे आणि मोटो ब्लॉगच असणार आहे. प्रिवियस ब्लॉगला मी टेस्टिंग केलेलं ऑडिओचं, व्हिडिओचं. एव्हरीथिंग इज गुड. ऑडिओचं थोडं एडिट करायला लागतं आहे मला कॅपकटमध्ये, कारण ते बॅकग्राऊंड व्हॉईस आहे ते कमी करण्यासाठी. मे बी थोडा इंजिनचा आवाज कमी झाला असेल ऑडिओ एनहॅन्स करण्यामध्ये, पण आय विल ट्राय टू फिक्स दॅट थिंग ऑल्सो इन कमिंग ब्लॉग. तर नक्कीच बघा. जर्नी नाशिकपासून पुण्याला असणार आहे. चाकणला राहतो माझा भाऊ. तर लेट्स गो टुवर्ड्स चाकण. 190 किलोमीटर्सची जर्नी आहे. आत्ता अराऊंड सकाळ नाही आहे, म्हणजे दुपार झालेली आहे, 3 वाजत आले. तर मी 4 तास लागतील मला जायला इथून. सो लेट्स गो. मोटो ब्लॉगचा जो किट आहे तो मी थोडं पुढे गेल्यावर घालणार आहे. सिटीमध्ये ॲसेस घालणार नाही. थोडं पुढे राईड जेव्हा चांगली होईल, रोड बीड चांगले लागतील तेव्हा. नाशिकचे रस्ते चांगलेच आहेत, पण स्टिल ट्रॅफिकमध्ये कसं होतं की खूप गाडी, ब्रेकिंग आणि सगळ्या गोष्टींमुळे बोलता येत नाही काय जास्त. हेवी येतं पण. I bought this gloves for 300 rupees from उल्हासनगर. क्वालिटी इज गुड. चालून जाईल, म्हणजे एवढे 7-8 हजाराची घ्यायची नाही. व्हिडिओ बनवतो जाताना, उद्या टाकणार आहे ती. ही माझी ताई आहे. हिने मला खूप सांभाळलंय लहानपणीपासून, जन्मापासून हिने सांभाळलंय. हाय कर, हाय कर. तर आता ॲक्च्युली मी नाशिक रोडचा ब्रिज जो आहे उद्या क्रॉस केला आहे. आणि मला सिटीमध्ये जमलं नाही, कारण की फार ट्रॅफिक होती. आता दुपारच्या वेळेस भरपूर ट्रॅफिक असते, खूप रोड असतो ट्रॅफिकच्या वेळेसच. नाशिक रोडला रस्त्यांचे काम पण चालू आहेत बरेच. याच्यामध्ये आपलं संभवन आणि तिकडे सगळी ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे. तर आता तर नाशिक रोडच क्रॉस करतो. आता नाशिक सोडेलच एक 5-1 मिनिटात. इथून पुढे मग हायवे लागेल आपला, नाशिक पुणे हायवे. मागचा ब्लॉग कसा लागला प्लीज तुम्ही सांगा. बरेच एक 10 ते 12 सबस्क्रायबर वाढले, मला खूप छान वाटलं. सबस्क्रायबर वाढल्यानंतर थोडं मोटिवेशन पण भेटतं की आपण जे करतोय त्याचा काहीतरी एक फायदा होतोय किंवा उपयोग होतो आहे. फायदा तुम्हाला पण होईल येणाऱ्या ब्लॉग्समध्ये, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला बोलायच्या आहेत त्या मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बोलेलच तुमच्यासोबत. तुम्हालाही तसे ब्लॉग जर आवडतील तर मला नक्की सांगा की तुम्हाला असं कॉन्टेंट पाहिजे आहे किंवा नाही पाहिजे. तर नक्की कमेंट करा व्हिडिओमध्ये तुम्ही. त्याच्याने मला पण एक गोष्ट कळेल की व्हिडिओ परफॉर्म करतोय किंवा लोकांना जे कॉन्टेंट हवं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन आहे दॅट इज अ गुड थिंग फॉर मी ऑल्सो. थोडं तुम्ही सहकार्य करा. बऱ्याच वेळेस मला असं वाटतं की मी मराठीत का बोलतोय
हिंदी लोक जास्त बोलतात, ते कॉन्टेंट बघणारे आहेत. मराठी फार कमी आहे, पण मे बी मराठी जास्त लोक आहेत बघणारे. आणि सगळेच आता इंग्लिश आणि हिंदीमध्ये करतायत. नाशिकचा आता टोल नाका आहे, नाशिक पुणे एक्सप्रेसवेचा. KTM आणि KTMची स्टेबिलिटी एवढी खतरनाक आहे ना, म्हणजे तुम्ही कॉर्नरिंगला एवढं इझी आहे ना या गाडीवरती. तर तुम्ही कसं सांगू आता तुम्हाला असं भीतीच वाटणार नाही गाडी चालवताना कॉर्नरिंगला. त्याच ह्याच्याने जर तुम्ही रॉयल एनफिल्डची कुठली गाडी चालवत असतील, हिमालयन असू द्या किंवा हंटर असू द्या, बुलेट असू द्या, तर त्या गाड्यांचं असं आहे ना की कॉर्नरिंगला वेट एवढं असल्यामुळे ना वेट बॅलन्सिंग होत नाही गाडीमध्ये आणि ती लिटरल रस्ता सोडते. म्हणजे डिवायडरवर जाणार गाडी, बरेच व्हिडिओ मी बघितलेत की लोक चालवताना कॉर्नरिंगला डिवायडरला आदळले किंवा कुठे आदळले. तर त्या गोष्टी खूप होतात बाकीच्या गाड्यांसोबत. मे बी KTMचं वेट कमी असल्यामुळे वेट बॅलन्सिंगला चांगलं होतं आणि फायबर बॉडी असल्यामुळे पण बरेच गोष्टी म्हणजे फायदेशीर आहेत या गाडीसाठी. कॉर्नरिंगला मला 1 मिनिट पण भीती वाटत नाही गाडीवरती, की माझी गाडी माझ्याकडून कंट्रोल होईल का नाही होणार, किंवा त्या गोष्टी खूप होतात. घाट तर ऍक्च्युली चालू झालं नाही, घाटात कॉर्नरिंगला भीती आहे गाडीवरती. तर सिग्नलमध्ये आहे तर सिग्नल एमआयडीसी चालू झाली आहे. बराच वेळ अजून आत्ताशी 40 किलोमीटर्सचा प्रवास झाला आहे. 150 किलोमीटर जायचे. 150 किलोमीटर्स नंतर लॉंग ब्रेक काय भेटणार आहे, कारण कामं भरपूर आहेत. पण मध्ये एक ब्रेक घेईल मी आता, एक 70-75 किलोमीटर्स नंतर किंवा 100 किलोमीटर्सला ते एक कसं ब्रेक होईल, गाडी पण थोडी कूल डाऊन होईल. रेडिएटर दिलं त्याच्यामुळे काही इश्यू नाही KTMला, आणि लिक्विड कूल इंजिन असल्यामुळे तर अजूनच फायदा आहे म्हणजे गाडीला. लॉंगला तुम्ही कितीही चालवा ही गाडी, पण थोडे पॉज घ्या. म्हणजे तुमचा 1000 किलोमीटरचा जर रन असेल, मे तुम्ही 1 दिवस तर रेस्ट घेणारच ऑब्विसली, पण मध्ये तुम्हाला कसं समजा डेलीचं तुमचं 400 किलोमीटरचा एक गोल आहे, ते 400 किलोमीटर्स मी आज ट्रॅव्हल करेल किंवा 500 किलोमीटर्स मी ट्रॅव्हल करेल. तर मध्ये एक ब्रेक घ्या तुम्ही 100 किलोमीटर्सचा. त्याच्याने थोडंसं तुम्हाला एक आपल्याला कसं होतं, म्हणजे एक एनर्जी पण येते, थोडंसं एक नाश्ता पाणी होऊन जातं. रस्ते एवढे खराब झाले आता, काय कसला एक्सप्रेस हायवे बनवलाय काय माहिती. लिटरल म्हणजे पॉट होल. तुम्ही व्हायब्रेशन जाणवत असेल तुम्हाला कॅमेराला, गाडी चालवायची का नाही चालवायची असं झालं. एवढं व्हायब्रेशन येणार रोडला, म्हणजे मनाचे धक्के जाणवत आहेत. ते हिमालयनला नाही जाणवत. एवढा एक बेनिफिट आहे, त्याचं जे सस्पेन्शन बनवलंय रॉयल एनफिल्डनी, एवढं भारी बनवलंय त्याची सस्पेन्शन. तुम्ही म्हणजे खड्डे येऊ द्या, स्पीड ब्रेकर येऊ द्या, छोटे रोलर्स असतात, तुम्हाला जाणवणारच नाही. तुम्ही मागे जरी बसले असतील किंवा फिरल तुम्ही ड्राईव्ह करत असेल. बेस्ट म्हणजे बेस्ट सस्पेन्शन रॉयल एनफिल्ड. पण असं विचार करतोय, जर मॉड करता येत असेल, गाडी मॉडिफाय करता येत असेल KTMला, जर मी रॉयल एनफिल्डचे जर सस्पेन्शन लावू शकतो म्हणजे हिमालयनचे, तर काय गाडी तयार एक नंबर. माझी तर रिक्वेस्ट आहे KTMला आणि रॉयल एनफिल्डला, कोलॅब करा आणि थोडंसं एक भारी गाडी बनवा काहीतरी, म्हणजे किंमत जास्त ठेवा त्याची. कारण की मला आता 38चा ॲव्हरेज दाखवते गाडी.
मला लिटरली एवढ्या मशीनवरती या इतका विश्वास झालाय ना आता एटीएमच्या ब्रँडवरती. गाडीला पॉवर तर दिलीच आहे, पण गाडीचं जे ॲव्हरेज आहे, जे मेंटेनन्स आहे, एवढं लो कॉस्ट आहे त्याचं, तरी लोक का घेत नाही ही गाडी मला कळत नाही. म्हणजे ठीक आहे, आता ॲव्हरेजची गोष्ट घेतली आणि गाडी रिझर्वला लागली, आता काय त्याला बोलतात. आता गाडी पेट्रोल टाकणारच आहे. विचारले तर सांगतात की स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात. कुत्रा उडवला गाडी. गेला तो कुत्रा यार, गेला तो कुत्रा. हो कुत्र्याच्या हाताला छाती भेटू दे बाबा. लिटरल गेला तो जागेवर. अजिबात चूक होती, त्यांनी रोड क्रॉस केला गाडी जाताना, पण काय बोलायचं. टँक इज फुल गाईज, टाकी फुल झाली आहे, पण मी आता ते ॲडेक्टिव्ह आणायचं राहिलं आहे. तर आत्ता मला ॲक्च्युली 400 रुपीजमध्ये गाडी चालली आहे 160 किलोमीटर्स, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 30चा ॲव्हरेज दिलेला आहे गाडीने. 38.5चा ॲव्हरेज दिला आहे आणि नॉर्मल स्पीड आपला 42चा होता. मी आता परत 0 केलं आहे ट्रिप, आता फुल टाकी केली आहे, म्हणून आता किलोमीटर्स किती झाले कळेल आपल्याला. 5 मिनटाचा ब्रेक घेतो आहे, कारण की 100 किलोमीटर्स झालेत कंप्लीट. ब्रेकमध्ये कसं थोडं हातपाय मोकळे झाले जरा आपले, राईडला मग इझी पडतं सगळं. हे ना माझे ग्लव्ज सारखे पडत आहेत माझ्याकडून. नॉर्मल आहे, म्हणजे वेगाचे कॉपी आहे, ते वेगा कंपनी जे ग्लव्ज बनवते त्याचे प्रोटेक्शन चांगलं आहे. म्हणजे एकदम तुम्ही प्रोटेक्शन बघणार ना तर पॅडिंग आणि ते खूप चांगलं दिलं आहे. इथे करंगळीला पण दिलं आहे, आपल्या मधल्या बोटाला पण दिलं आहे प्रोटेक्शन अँड ऑल. हे पण चांगलं बनवलं आहे त्यांनी एकदम. मी किती 270 रुपीजला घेतले होते, त्याच्यामुळे इट्स फाईन. म्हणजे तुम्ही आता बिगिनर आहात, राईड चालू करतायत करायला, पहिल्यांदाच तुम्ही बाईक घेतली कुठली, तर मग त्याच्यासाठी चांगले आहेत एक ग्लव्ज. नेसेसरी नाही आहे की एकदमच तुम्हाला सगळ्या गोष्टी महागातल्या घ्यायच्यात किंवा एकदम ब्रँडेडच पाहिजे तुम्हाला. काही गरज नसते एवढी सगळ्या गोष्टी ब्रँडेड घ्यायची. कधी कधी कसं होतं, आता कोणी मिडल क्लास असतं, कोणी काय असतं, तर ज्याच्या खिशाच्या हिशोबाने, ज्याचा एक्सपेन्स जसा आहे त्या हिशोबाने लोक घेतात गोष्टी. तर मला तर काही एवढं हाऊस नाही आहे. मी अजून बाईकमध्ये काहीच मॉडिफिकेशन केलेलं नाही आहे, काही टाकलेलं नाही. आता मी फक्त एक शोरूमला ऑर्डर केली, याचं प्रोटेक्टर येतं हेडलाईटचं, ते एक मागवलं आहे बस. आणि मिडल स्टँड मागवायचं आहे मला, कारण मिडल स्टँड नेसेसरी आहे. बाकी तर मी गाडीला जे मला शोरूमकडून जे आलेलं आहे गाडीला, तेच मी ठेवलेलं आहे. तर गोईंग गुड, म्हणजे गाडीचा मेंटेनन्स आणि ते खूप कमी आहे. सगळ्या गोष्टी बरोबर चालल्या आहेत गाडीच्या, काहीच इश्यू येत नाही आहे मला. साईड स्टँडचा एक इश्यू आहे, साईड स्टँड सेन्सरचा, ते चालू करायच्या वेळेसच होतो मला. बाकी मला तर आजपर्यंत कधी असं झाला नाही आहे साईड स्टँडचा इश्यू.
बरेच व्हिडिओ मी बघितले, त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की लोकांची गाडी चालू आहे आणि गाडी चालू असतानाच लोकांना साईड स्टँडचा सेन्सर आला आहे आणि गाडी बंद पडली आणि इंजिन ब्रेकडाऊन झालं आहे. तर मला तर असं वाटत नाही, मे बी काहीतरी असेल प्रॉब्लेम त्यांच्या गाडीमध्ये, पण माझ्या गाडीमध्ये तर मला आजपर्यंत मध्ये कधी प्रॉब्लेम नाही आला आहे. आणि लवकरच आपल्या गाडीचं नामकरण करायचं आहे आपल्याला, तर सजेस्ट करा मला की गाडीचं नाव काय ठेवलं पाहिजे. त्याच्याने एक गाडीला आयडेंटिटी पण मिळेल. आता तर काय ॲडव्हेंचर 250 आहे, पण जर नामकरण झालं, आपलं बारसं झालं गाडीचं, तर मग चांगलं होईल जरा. तर मी आता करंटली सिन्नरच्या पुढे आहे. सिन्नरपासून मी आता पुढे चाललो आहे चाकणच्या डिरेक्शनला, कारण तिथेच माझा भाऊ राहतो आणि तिथेच मला जायचं आहे. मध्ये आम्ही गोव्याला गेलेलो. तर ग्रुपचा पहिला राईड होता, म्हणजे गोव्याला कारने गेलेलो आम्ही. तिथे असे भारी फोटोज काढलेत ना, म्हणजे तुम्हाला मी फोटो थोडे स्क्रीनवर दाखवेल. ती मजा केलेली आम्ही त्या ट्रिपला. आमची पहिली ट्रिप होती. कोणाकडे पैसे नाही, कोण 4,000 घेऊन आलंय, कोण 5,000 घेऊन आले, कोण 500 रुपये घेऊन आले. एवढी मजा केलेली आम्ही म्हणजे मुलांनी. माझे ब्लॉग्स आहेत चॅनलला, तुम्ही बघू शकता गोव्याचे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच आम्ही काय धमाल केली होती म्हणजे त्या टायमाला. आता तर काय गोव्याला आता कोणीही जातं, पण ते तेव्हा ती 5,000 पण जी मजा होती ना, ती काय सांगू तुम्हाला. लिटरल आम्ही एन्जॉय केलेलं आहे. एवढं खतरनाक नाईट आऊट, नाईट पार्टी, क्लबमध्ये, पब्समध्ये जेवण आम्ही साधच करायचं. एवढं काय आम्ही फॅन्सी काय जास्त होतो. आता सगळे फॅन्सी जागेवर जातात लोक, बरेच प्रयत्न करतात. रोड असला सेक्सी बनवलाय ना हा, म्हणजे एन्जॉयिंग दिस राईड. कारण की बऱ्याच दिवसांनी पुण्याला पण चाललंय. इट्स बीन लाईक मोर दॅन 4 to 5 months. आणि दॅट इज अ गुड थिंग. थोडं मेंटल सेल्फडाऊन पण होईल. आणि काय माहिती आता, मला असं बोलायला का जमत नाही. खूप काही बोलायची इच्छा आहे, पण पिकअपवाल्याने अशी गाडी चालवली, आता काय बोलायचं आता.